नमस्कार. आज आपण इथं आठवीच्या पाड्यावरच्या चहा या धड्यावर एक छोटंसं नाटक पाहणार आहोत. या नाटिकेत लेखिका एका आदिवासी पाड्यावर जाते. तिथे त्यांचे कठीण जीवन, शांतता, गरिबी हे सर्व अनुभवते. चला तर मग आजच्या पाड्यावरच्या चहाची अनोखी गोष्ट पाहूया. तळवी इथे किती शांतता आहे. इथले लोक कुठे गेले असते. गोव्यातले लोक सकाळीच कामावर गेले असते. आपल्याला थोडा चहा मिळाला तर चांगलंच होईल. मी पण तेच म्हणणार होते. थांबा थांबा बाळांनो, आम्ही खूप थकून आलो आहोत. आम्हाला थोडा चहा मिळेल का. तुम्ही मोठ्या माणसाला जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सगळ्यातले लोक आले आहेत, तुम्हाला बोलवलं आहे. 2 टांगांमध्ये किती अंतर. नमस्कार बाई. आम्ही खूप थकून आलो आहोत. जोरात बोल. आम्ही टिटवाळ्याहून आलो आहोत. आम्ही खूप थकून आलो आहोत. आम्हाला थोडा चहा मिळेल का. बाई, आमच्याकडे साखर नाही. आम्ही साखर आणतच नाही. ठीक आहे, जमेल तर करा. सुनीता पाटलाकडे असेल थोडीशी साखर. आणि गावात गाय म्हशी नाही तर आपल्याला दूध कुठून मिळेल. दादू दादू इकडे ये रे. दुकानातून भूतनी पाटला करून गुळ थोडा आणशील का. आई ताई घे गुळ. आई आई, मी या दुकानातून भूतनी आणि रानामधून बकरीचा दूध आणलाय. हा घर इतकी धडपड फक्त आमच्यासाठी. हो, तुमच्यासाठीच फक्त. तुम्ही बसत का मी चहा करतो. हा घ्या बाई, तुम्हाला बैलाची या. माईक दे तिच्याकडे. हा चहा तर कधीच विसरणार नाही. हा चहा चवीचा नाही तर माणुसकीचा आहे. लेखिका आणि गवळी यांना शेवटी वारी लोकांनी प्रेमाने बनवलेला चहा दिला. साध्या पिंपाच्या पाण्यातील तो चहा चवीने नाही तर मनाने गोड होता. या नाटकातून कळते की माणुसकी आणि साधेपणा आणि माणुसकीच खरी आहे. मी विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी आमच्या पाडवरच्या चहाची चव घ्यावी. माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव, मुक्काम पोस्ट धामणगाव या विद्यालयामध्ये इयत्ता 8वीच्या वर्गातील मराठी विषयाचा पाड्यावरचा चहा हा धडा प्रत्यक्ष कृतीद्वारे या ठिकाणी शिक्षकांनी सादर केला. मुला मुलींनी सर्व संवाद छानरित्या बोलले. प्रत्यक्ष चहासाठी जे काही साहित्य लागतं ते त्यांनी जमवलं आणि सुंदर असा चहा बनवला. तर हे कृतीतून शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आज या ठिकाणी असा उत्कृष्ट धडा तो पाठ या मुलांनी शिक्षकांच्या मदतीने सादर केला. याबद्दल सर्वांना माझ्यातर्फे धन्यवाद. थँक्यू. हा चहा अतिशय गोड आणि माणुसकीचा चहा असं म्हणतात. तो चहा आम्हाला खूप आवडला आणि दररोज बनवला तरी चालेल.